قل إنما أدعو ربي ولا أشرك به أحدا قل إني لا أملك لكم ضرا ولا رشدا قل إني لن يجيرني من الله أحد ولن أجد من دونه ملتحدا إلا بلاغا من الله ورسالاته ومن يعص الله ورسوله فإن له نار جهنم خالدين فيها أبدا حتى إذا رأوا ما يوعدون فسيعلمون من أضعف ناصرا وأقل عددا قل إن أدري أقريب ما توعدون أم يجعل له ربي أمدا عالم الغيب فلا يظهر على غيبه أحدا إلا من ارتضى من رسول فإنه يسلك من بين يديه ومن خلفه رصدا ليعلم أن قد أبلغوا رسالات ربهم وأحاط بما لديهم وأحصى كل شيء عددا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगा, मी तर केवळ आपल्या पालनकर्त्याला पुकारतो आणि त्याच्यासह दुसऱ्या कुणालाही सहभागी मानत नाही. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगा की मी तुमच्या बाबतीत कोणत्याही नुकसान किंवा भलाईचा काहीच अधिकार राखत नाही. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगा की मला देखील अल्लाहच्या शिवाय कुठेही कोणाचाही सहारा मिळू शकत नाही आणि अल्लाहच्या शिवाय कुठेही आश्रय घेण्याची जागा मी स्वतःही प्राप्त करू शकत नाही. परंतु अल्लाहचे आदेश आणि त्याचा संदेश पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तेव्हा आता जो कोणी अल्लाहची आणि त्याच्या पैगंबराची अवज्ञा करेल तर त्याच्यासाठी जहन्नमची आग आहे. याच आगीत त्याला नेहमी करता दाखल व्हायचं आहे. इथपर्यंत की जेव्हा पाहतील जो वायदा यांच्याशी केला जात होता तेव्हा त्यांना माहिती होईल की कुणाचे सहाय्यक कमजोर होते आणि कुणाची संख्या कमी होती. तुम्ही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांना सांगा की मी नाही सांगू शकत जो वायदा तुमच्याशी केला जात आहे तो जवळ आहे किंवा माझ्या पालनकर्त्यानं यात काही अंतर ठेवलं आहे. अदृश्य गोष्ट तोच जाणतो आणि अदृश्याविषयीचं आपलं ज्ञान तो कुणावरही जाहीर करत नाही. परंतु आपल्या पैगंबरांपैकी ज्याला पसंत करेल त्याच्या पुढे आणि मागे पहारेदार आणि संरक्षक दस्ते तो तैनात करतो, यासाठी की हे माहिती व्हावं की पोचवणाऱ्यानं आपल्या पालनकर्त्याचा संदेश उचितपणे पोचवला आणि सर्वांच्या ज्ञानाची अल्लाहनं हद्द बांधली आहे आणि प्रत्येक चीजवस्तूला अल्लाहनं आपल्या गणनेत सुरक्षित करून ठेवलं आहे.